अनुवाद प्रकरण 15. ऋण विमोचनाचे वर्ष. 7 वर्षांच्या अखेरीस तू कर्जमाफी करावी. कर्जमाफी करण्याची रीत ही: धनकोने आपल्या शेजाऱ्यास दिलेले कर्ज माफ करावे. आपला शेजारी अथवा भाऊबंद यांच्यापासून ते वसूल करून घेऊ नये, कारण परमेश्वराच्या नावाने कर्जमाफी जाहीर झाली आहे. परक्यापासून हवे तर कर्ज वसूल करून घ्यावे, पण तुझ्या बांधवाकडे तुझे काही येणे असले तर तू स्वतः ते सोडून दे. तरी पण तुमच्यामध्ये कोणी दरिद्री असणार नाही, कारण तुमचा देव परमेश्वर जो देश तुम्हाला वतन करून घ्यावा म्हणून देत आहे, त्यात तो तुम्हाला अवश्य आशीर्वाद देईल. मात्र तुझा देव परमेश्वर ह्याची वाणी तू मनःपूर्वक ऐकली पाहिजेस, आणि आज ही जी आज्ञा मी तुला देत आहे ती काळजीपूर्वक पाळली पाहिजेस, कारण तुझा देव परमेश्वर तुला दिलेल्या वचनानुसार तुझे कल्याण करील. तू अनेक राष्ट्रांना कर्ज देशील, पण तू स्वतः कर्ज काढणार नाहीस. तू अनेक राष्ट्रांवर सत्ता चालविशील, पण तुझ्यावर त्यांची सत्ता चालणार नाही. तुझा देव परमेश्वर जो देश तुला देत आहे, त्यातल्या कोणत्याही गावात एखादा दरिद्री बांधव तुमच्यामध्ये राहत असला तर त्या दरिद्री बांधवाबाबत आपले हृदय कठोर करू नको किंवा आपला हात आखडू नको. तर तू आपला हात त्याच्यासाठी सैल सोड आणि त्याची गरज भागेल इतके त्याला अवश्य उसने दे. लक्षात ठेव, 7वे वर्ष म्हणजे कर्जमाफीचे वर्ष जवळ आले आहे असे वाटून आपल्या मनात नीच विचार येऊ देऊ नको. आपल्या दरिद्री बांधवाकडे अनुदार दृष्टीने पाहून तू त्याला काही दिले नाहीस आणि त्याने तुझ्या विरुद्ध परमेश्वराकडे गाऱ्हाणे केले तर तुला पाप लागेल. तू त्याला अवश्य दे व त्याला देताना तुझ्या मनाला वाईट वाटू देऊ नको. असे केल्याने तू हात घालशील त्या प्रत्येक कामात तुझा देव परमेश्वर तुला बरकत देईल. देशात गरीब लोक नेहमीच असणार, म्हणून मी तुला आज्ञा देतो की तुझ्या देशातल्या गरजवंत आणि गरीब बांधवांना सढळ हाताने मदत कर. दासांशी ठेवावयाची वर्तणूक. निर्गम प्रकरण 21 पदे 1 ते 11. तुझा बांधव म्हणजे एखादा इब्री पुरुष किंवा इब्री स्त्री तुला विकण्यात आली असली तर त्याने किंवा तिने 6 वर्षे दास्य केल्यावर 7व्या वर्षी त्याला किंवा तिला मुक्त करून जाऊ दे. तू त्याला मुक्त करशील तेव्हा त्याला रिक्त हस्ते पाठवू नको. तर तुझी शेरडे मेंढरे, तुझे खळे व द्राक्षकुंड ह्यातून उदार हस्ते त्याला दे. तुझा देव परमेश्वर ह्याने तुला समृद्ध केले असेल त्या प्रमाणात त्याला दे. तूही मिस्र देशात दास होतास आणि तुझा देव परमेश्वर ह्याने तुला मुक्त केले ह्याचे स्मरण ठेव. म्हणून ही आज्ञा मी आज तुला देत आहे. तरी पण त्या दासाचा लोभ तुझ्यावर व तुझ्या घराण्यावर जडला असेल व तो आनंदाने तुझ्याबरोबर राहत असून तुला म्हणेल की मी तुला सोडून जाणार नाही, तर त्याचा कान दरवाजावर धरून आरीने टोच, म्हणजे तो तुझा कायमचा दास होईल. असेच तुझ्या दासीबाबतही कर. त्याला मुक्त करून जाऊ देणे तुला जड वाटू देऊ नको, कारण 6 वर्षे मोलकर्याच्या दुप्पट तुझी सेवा चाकरी त्याने केली आहे. असे केलेस तर तुझा देव परमेश्वर तुझ्या सर्व कामात तुला बरकत देईल. प्रथम जन्मलेल्यांचे समर्पण. तुझी गुरेढोरे व शेरडे मेंढरे ह्यांच्यातले प्रथम जन्मलेले सगळे नर तुझा देव परमेश्वर ह्याच्या प्रीत्यर्थ पवित्र मान. प्रथम जन्मलेल्या गोऱ्याला कोणत्याही कामास लावू नको आणि शेरडा मेंढ्यातल्या प्रथम वत्साची लोकर कातरू नको. परमेश्वर जे स्थान निवडील तेथे तू आपल्या घराण्यासह वर्षानुवर्षे तुझा देव परमेश्वर ह्याच्यासमोर त्यांचे मांस खात जा. पण त्यातील एखाद्यात काही दोष असला, म्हणजे तो लंगडा किंवा आंधळा असला किंवा त्यात दुसरे कोणतेही व्यंग असले, तर त्याचे अर्पण तुझा देव परमेश्वर ह्याला करू नको. वाटल्यास आपल्या गावात तो खा. हरणाचे किंवा सांबराचे मांस खातात त्याप्रमाणे अशुद्ध व शुद्ध माणसांनी त्याचे मांस खावे. मात्र त्याच्या रक्ताचे सेवन करू नये. ते पाण्याप्रमाणे जमिनीवर ओतून द्यावे.